पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरेंची निवड झाली आहे। भाजपच्या मंजुषा नागपुरे पुण्याच्या नव्या महापौर आहेत। पुणे महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची माघार पाहायला मिळाली। हापूस आंबा 6000 रुपये डझन। सध्या बाजारामध्ये तुरळक आवक झालेली आहे। पोषक वातावरणामुळे हापूस आंब्याचे उत्पादन चांगलं होण्याची शक्यता आहे। महिनाभरापासून बाजारामध्ये तुरळक प्रमाणात हापूस आंब्याची आवक सुरू आहे। नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी आणि 2 एजंट यांनी 1122 बनावट जन्ममृत्यू तयार केलेले आहेत। बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी आहे। बनावट जन्ममृत्यू प्रकरणी मास्टरमाइंड कोण चौकशी करा, सोमय्या यांनी ही मागणी केली आहे। नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 11 ते 22 बोगस जन्म दाखले दिले। या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती। नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाहीये। ह्या 11 ते 22 लोक जे आणले त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला हवी। आटपाडीमध्ये 3 जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे। आटपाडीमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे पडळकरांनी। आम्ही झालेल्या चुका दुरुस्त करू असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। अत्यंत चुरशीची निवडणूक झाली। त्यामध्ये 3 जागेवरती भारतीय जनता पार्टीचा पराभव झालाय आणि एक जी जागा आहे निंबोडे गटामध्ये, त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय। ज्या ठिकाणी आमचा पराभव झालाय त्या ठिकाणची सर्व जबाबदारी मी स्वतः इथलं लीडरशिप म्हणून मी घेतो आणि ज्या काही चुका झालेत त्या दुरुस्त करून आम्ही पुढे लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांच्या कामामध्ये राहू। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि रवींद्र हे आता गणित पक्क बसलंय। इंदापूरच्या बावडा गटातून अंकिता पाटील विजयी झाल्या। तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विजय झालाय। 17520 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या उमेदवार अंजली घोरगे यांचा पराभव त्यांनी केलाय। सर्वप्रथम मी बावडा लुमेवाडीच्या सर्व मतदारांचे मनापासून मी आभार मानते। इंदापूर तालुक्यातील जनतेचेच खऱ्या अर्थाने आभार मानते, कारण 24-0 आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, सर्वच उमेदवार जे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जे निवडलेले उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत। हे विजयाचं श्रेय तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्व उमेदवार हे आम्ही अजितदादांना समर्पित करतो, कारण आम्हाला अजितदादांनीच एबी फॉर्म देऊन आम्हाला त्यांचा शेवटचा एबी फॉर्म हा आमच्या 24 उमेदवारांना दिला आणि आम्ही हे त्यांना समर्पित करतो। चित्तूर वारुण जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे सर्जेराव पाटील हे विजयी झाले। कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। स्थानिक राजकारणामध्ये सर्जेराव पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सुरुवातीपासूनच या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळालेली होती, मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये सर्जेराव पाटलांनी मोठी आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केलाय। कराड तालुक्यामध्ये तांबे पंचायत समिती गणासाठी फेर मतमोजणी पार पडली आणि यामध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मतानं विजयी झालेले आहेत। या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली। पोस्टल मतं पुन्हा मोजण्यात आली। शिवसेना उमेदवार दिनेश कुंभार यांना 5286 तर भाजप उमेदवार तानाजी देवकर यांना 5285 मतं पडली।